नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जपाननं मोठं पाऊल उचललंय। भीषण भूकंपाचा धोका लक्षात घेऊन राजधानी टोकियोला पर्याय म्हणून नवं प्रशासकीय केंद्र उभारण्याच्या दिशेनं जपानी संसदेनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। त्यामुळे टोकियोचं वर्चस्व संपणार का? जपानमधल्या कोणत्या शहराला राजधानीचा दर्जा मिळणार याचीच उत्सुकता आता सगळ्यांना लागली आहे। राजधानी टोकियोचं अस्तित्व संपणार। जपानचं प्रशासकीय केंद्र बदलणार। जपानची नवी राजधानी कोणती? टोकियो जपानची राजधानी, जगातील सर्वात आधुनिक शहरांपैकी एक असलेलं शहर। पण याच टोकियोचं राजकीय आणि जपानच्या दृष्टीने असलेलं आर्थिक महत्त्व आता कमी होणार आहे। जपान सरकारनं पर्यायी राजधानी उभारण्याच्या दिशेनं ऐतिहासिक पाऊल उचललंय। त्यामुळे जगभरात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। अर्थात यामागे जपानी सरकारनं नैसर्गिक आपत्तीचं कारण पुढे केलंय। जपानची सध्याची राजधानी टोकियो नैसर्गिक संकटांमध्ये सापडली आहे। या ठिकाणी मोठ्या भूकंपाची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे जपानच्या संसदेत एक विधेयक मंजूर करण्यात आलं असून पर्यायी प्रशासकीय केंद्राची तयारी सुरू करण्यात आली आहे। टोकियोत एखादा मोठा भूकंप झाला आणि परिस्थिती गंभीर झाली तर जपानचा डोलारा सांभाळणं कठीण होऊन बसेल। अशा परिस्थितीत पंतप्रधान कार्यालय, संसद आणि देशाचं प्रशासन ठप्प होऊ नये यासाठी बॅकअप म्हणून नव्या राजधानीची संकल्पना पुढे आणण्यात आली आहे। नैसर्गिक आपत्तीसोबत यामागे आणखी एक कारण सांगितलं जात आहे, ते म्हणजे टोकियो शहरावरील वाढता लोकसंख्येचा आणि आर्थिक व्यवहारांचा ताण। जपानच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आजही टोकियोवरच अवलंबून आहे। त्यामुळे विकासाचं विकेंद्रीकरण करण्यावर सरकारचा भर आहे। आता नव्या राजधानीच्या स्पर्धेत कोणकोणती शहरं आहेत ते देखील पाहूया। ओसाका, आईची नागोया, फुकुओका आणि सप्पोरो या 4 शहरांची नावं सध्या नव्या राजधानीच्या रूपात चर्चेत आहेत। मात्र यावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही। दरम्यान या निर्णयावरून जपानमध्ये राजकीय संघर्षही चांगलाच रंगलाय। विरोधकांनी सरकारवर राजकीय हेतूनं हा निर्णय घेतल्याचा आरोप केलाय, तर सत्ताधाऱ्यांनी हा आरोप फेटाळून लावलाय। खरं तर टोकियो या शहराला केवळ जपानची राजधानी एवढीच ओळख नाही, तर जगातील प्रमुख शहरांमध्ये टोकियोचा उल्लेख आवर्जून केला जातो। जपानचा संपूर्ण आर्थिक गाडा टोकियोवरच अवलंबून आहे। अशात भविष्यातील नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी पर्यायी प्रशासकीय राजधानीची तयारी सुरू झाली असली तरी टोकियोच्या तोडीचं शहर निवडून त्यात सत्तेचं आणि अर्थकारणाचं विकेंद्रीकरण करणं हे इथल्या सत्ताधाऱ्यांसमोर मोठं आव्हान असणार आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।